बाय 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 बाय. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं ना आम्ही बंद करीन. टाइम झालाय माझा, किचन मध्ये आले मी. लवकर या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आलोय आता कामावर आणि सकाळी व्हिडिओ शूटिंग काढायची लक्षात नाही. इथं आमची प्रेझेंटी लागलेली आहे. आता मी नाश्ता करायला चालू आहे. तर मी आलोय नाश्ता करायला. हे इडली सांबर आहे, हे दूध आहे आणि चटणी पण आहे, पण मी नाही घेतली. तर मित्रांनो आता दुपार झालेली आहे आणि सकाळपासून दुपारपर्यंत हे शेतात हे बी लावत होतो. हे गायांच्या खाण्यासाठी चाऱ्याचं बी आहे आणि आता जेवायला जाणार आहे. तर मी आलो आहे जेवायला. जेवणामध्ये आता सॅलड आहे, ताक आहे, ही पावभाजी आहे, ही भाजी आहे, ही चपाती आणि डाळ भात आहे. जेवून झाल्यावर इथं बसायला आलो होतो, टोपीच राहिली. आता जेवून आल्यावर हे गवताचं बी इथपर्यंत तिकडून सुरुवात केली होती, इथपर्यंत लावून झालेलं आहे. तेवढी एक लाईन रिकामी राहिलेली, तिला गवताचं बीज पुरलं नाही. इथे रोज 100-150 लोकांचा स्वयंपाक होत असल्यामुळे इथली सगळी लाकडे आता संपत आली आहे. तर चला लाकडे आणायला. इथं 2 ठिकाणी चुली आहेत, इथे काय इथे काय. तर बराचसा स्वयंपाक ह्या चुलीवरतीच केला जातो. इथं झाडामध्ये महादेवाची मूर्ती आहे. ही लाकडं आता आपल्याला इथून वर घेऊन जायची आहे. इथून डोंगरावरून कसा दिसतोय नजारा मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो मी चाललो आहे त्या घरी पाण्याची बाटली भरून घेऊन. वाटेतच मला बैरू गाठलाय. बैरू काय काय नाही, बस मजे. काय म्हणजे काय म्हणजे टाइम झालाय माझा, किचन मध्ये आले मी. आले काय? तर ते किचन मध्ये आले होते. आता कायचा टाइम झालाय? काय टाइम झाला? 5:30 वाजता. राहुलजी चालले आंघोळीला. मी पोचलोय आता घरी. पूजाला डिक्कीमध्ये छोटासा केक आणलाय. इथं आज केस बांधली ती. तर आज बनवते ते काका. काय बनवते हो? बोबे जाळायचे ना. काल ते प्रदर्शनाला गेलो होतो, ते नाचणीचे बोबे होते. कुठे ठेवलंय का पूजा? मी तर कधी ऐकलं नाहीये म्हणून आता टेस्ट करायची मला. बघितलं का पहिलं आपण काय टाकलं? तेल. तोपर्यंत द्राक्ष खा. चला तर द्राक्ष खाते ते काका. तू पण खा ना. नको मला. का नको? खाऊन टाक. चला थोडं मी पण खातो. तुम्ही पण या द्राक्ष खायला. हे ऑर्गॅनिक द्राक्ष आहे. काल मा फार्मचा स्टॉल होता तिथे प्रदर्शनात. ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे त्याची लय साईज वाढेल नाही, लय वाढेल. अजिबात केमिकल नाही त्याच्यात. आहे का ना राजू? टेस्ट तर एक नंबर येते. काल थोडेच घेतलेलं आहे का? कारण की कसं लागत आहे कसं नाही आधी आपल्याला बघायला लागेल. तुम्हाला कधी बघितलं का तुम्ही? हा काल बघितलं ना. कुणा माहिती असेल तर कॉमेंट करा. आत्ताशी मला हे कळलं. काय नाही एवढं आवडत नाही नाचणीच्या वगैरे. फक्त असे घ्यायचं, टाकायचं, झालं काम. काढायचं. का होता? हो. मग तू तळी तर मी तळू. तुम्ही कारण मला भाषण नाही. हा राजू सावकाश म्हणतोय मी व्हिडिओग्राफर आहे आणि मी आचार्य आहे. बरोबर ना? एक टाकून बघतो आधी. अजून तर काय तेल गरम आहे ना? होईल सावकाश लांब नाही बरं का? हा खरंच. तेल आता गरम होत चाललंय. दिसते का तुम्हाला guys? बालटी आता कोलट मोठे आणली. चटका देऊ तुला? नाही हो. नाही मी गरमच नाही हातातला जार आहे तसंच म्हणतो. केस तर हो का आता गरम केलं. हो का गाईच कसं बनले? हे अजून काय तळायचे का? भजी बनवायची. एवढं लगेच नाही होत. भजी बनवायची. एवढं लगेच नाही होत ते. एवढं लगेच नाही होत ते. अच्छा. हो का गाईच? थांबा. थांब हो का झाले एक. त्यांचा काळा कलर म्हणजे नाचणीचा काळा कलर त्याच्यामुळे नाही तर माणसं बाबा जाळी काय तुम्ही ऑर्गॅनिक हे काहीतरी काढतात हे म्हणून मला पण नाही माहिती. बघा काय म्हणले मम्मी? काय नाही ते जुने बाबे सापडत आहे का? बघितले होते 2-4 वास चालले भारी येत आहे. तुम्हाला खायचं असेल तर लवकर या. खायचं असेल ना नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कोणाला यायचं असेल खायला तर मुंबईमध्ये जावा. तेल आता उडते म्हणून भाजलं. तरी बॉबी तळायचे ना खूप अवघड असतं. तुम्ही घरी काय ट्राय करू नका. यासाठी ना खूप मोठा प्रोफेशनल कोर्स करायला लागतो. तो मी पुण्यात केलेला आहे. त्याच्यावर मी राजवीरला काय बॉबी तळून दिल्या नाही. रंगीबिरंगी तळायची का नाही?
हार तर हो ना, बट आहे का तरी रंग? अरे आहे ना, हो रंगबिरंगी चहा. तेल आता गॅस बंद केलाय, तेल गार होईल तोपर्यंत आम्ही ना बाहेर जातो. बाहेर मोसम. बाहेर जाणार आहे आम्ही. हो का, आता जरा काका घेतात गाडी माग. हो घ्या रिवर्स रिवर्स. पण केला गॅस नाही गॅस वाय गेला आता, संपवला गॅस. तुळशीला निवड ठेवीत आहे. मुंग्यांना पण टाकलं बाहेर, मला असं वाटतं बरं का. हाय का मुंग्याकडे आहे, आता मी बघितलं इथं मुंगे आहे, इथे एक मुंगी आहे, इथं असतील कुठतरी. लवकरात लवकर या मुंग्यांना आवाज दे. मुंग्यांची भाषा येतील तुला? चा चा पापी चा चा. बस बाळा इथं बस रे, ये बस. बस याच्यात दानादन खा. हा का मस्त लागते. अरे बाबा तुझ्यासाठी केलं मी, खाऊन बघ कसं लागत. राजवीर किती पटापट खातो, तसं तू पटापट का नाही खात? तुला राजवीर सारखं व्हायचं नाही का? नाही म्हणतोय. तुझे नाव काय रे बाळा? कार्तिक चव्हाण. माझे पप्पा, त्याचे पप्पा, भाऊ हा तो माझा काय आला भाऊ. आणि हा कोण झाला? भाऊ. तर या बॉब्या तळायचं कारण म्हणजे आज सकाळून व्लॉगिंगला काय माहिती त्याला व्हिडिओ तयार करा काय भेटलंच नाही, कोणी मला भेटलंच नाही. आत्ताशी 2-3 पोरं भेटले आणि राजवीर भेटला, त्याच्यामुळे म्हणला आज बॉब्या तळून तरी व्हिडिओ पूर्ण होईल, आहे का नाही? बरोबर आहे. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं ना, आम्ही बंद करी ना. काय लाईक आणि सबस्क्राईब करा. हा राजवीरचं ऐका जरा, नाही तर आम्ही व्हिडिओ उद्यापासून बंद करीन. काय करायचं? मला तुम्हाला एक दाखवते. तुम्हाला काहीतरी दिसतंय का? काय गाई शेताची माहिती सांगणार आहे, जे की तिथं शेत झाले. ते जरा आमचे पडोसी आहे, म्हणजे जरा काहीतरी सांगतात ते. सांगू का? हा. तर ही जी माती आहे त्याला शेती म्हणतात बरं का, आणि ते जे उभा दिसते का त्याला हिरवा कलर आहे, त्याला झाड म्हणतात. हा अहो ते पूर्ण जगाला माहिती हो. काहीतरी वेगळं सांगा शेताबद्दल. वेगळं सांगितलं ना, मग अजून वेगळं सांगू का? शेताबद्दल, शेतात काय काय उगत. शेतात आहे ना, जेवढं सगळं उगतं का तेवढं सगळं शेतात उगतं. येडगावात गावात मी बघितलंच नाही इथं तर कुठं याला काय तुरा आलंय हिरवगार येडगावात. इंद्रायणी वगैरे असं तांदूळ हे पिकले जातात अहो, इंद्रायणी तर एक हे काय आणि हे पण 1 रुपयाला पिंडी जाती. दाखवा पिंडी. हा ते भात काढलेल्याची पेंडी आहे. भात काढून झालं का त्याचं ते गायांना खायला टाकलं जाते. दाखव ना तिकडे, मला काय दाखव. उन्हाळ्यात कामाला येते ही पिंडी. काय म्हणायचं तुला? युट्यूब करील. युट्यूब काय म्हणू? युट्यूब करील. युट्यूब करेल. मला रील्स बनवायची, कॉमेडी रील्स. कोणती बनवायची मग विचार. मग बरोबर आहे, मुलींना रील्सच आवडती. 10 तास हो किंवा 24 तास रील्स बघणार. म्हण रे राजू चल. आवडले येते आता म्हणत होतो म्हण. ए बेटा हक्की बक्की या मैं तो नाही येतो. अरे बरोबर रे. ए बेटा हक्की बक्की या हा, प्यार ना प्यार ना किया तो क्या किया. ले बेटा मध्ये म्हणायचं. इश्क की साजिश इश्क की बाजिया हारा मैं खेल के पण लावून दो दिलो बाजिया जो तूने मेरी फुर्सत देतो थांब. की दिल में गाणं इतनी संपू दे, हरकत डिस्टर्ब नको करू. की इश्क में इतनी बरकत की कि तूने क्या किया हारा मैं चांद से बिछड़ा तारा मैं दिल से इतना क्यों हारा मैं कि तूने क्या किया सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर तेरे आगे मैं हारा किया तू प्यास मैं दिल का राज कहता हूँ मैं जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ ये तूने क्या किया. आता राजवीर गाणं म्हणणार आहे. इश्को की हसत म्हणा, सॅड सॉंग पण हसत म्हणायचं. इश्को की बाजिया हारा मैं
के माग चले बारी म्हणतोय दो दिलों बाजिया क्यों तूने मेरी फुर्सत की दिल में इतनी हरकत की इश्क में इतनी हरकत वाह. की ये तूने क्या नाद नाही करायचा. किया? आता मी यांना आहे ना गाणं आहे ना म्हणायचं बंद करायला सांगितलंय कारण की यांच्या जर घरी कळालं का बाबा असा व्हिडिओ काढते यांचा गाणं म्हणताना पहिलंच कळलेलं आहे. हा दांडकी येऊन येते मायक बरोबर ना हाणायला. बरं आता सांगा ती ताटली कोण होणार आहे. ताटली काका देणार आहे. पल पल जीना मोहार तेरे मेरे बिना ये सारे नशे बेकार तेरे आंखों के सिवा करने जाता बेताब रहता तेरा इंतजार तेरे ख्वाबों में आहट करके सोला सिखा मैं अब क्यों होश में आता नहीं ये दिल क्यों पाता नहीं ये दिल क्यों पाता नहीं. तलवारों पे सरवार दिए अंगारों पे जिस्म जलाया है बजा के कहीं हम सर पे ये केसरी रंग से सजा है मेरी जमीन महबूब मेरी मेरी नस में तेरा इश्क है शिकार में तेरे रंग राज मौसम करके खून कहे एवढी सगळी गँग आली होती आज. मला कटा आता अंधार पडलाय यांनी सगळ्यांनी आता घरी जायला पाहिजे नाही तर घरची लय आरडतील तुम्हाला. आरडणार ना तुला नाही बोलणार यांना बोलणार नाही का. काका सोबत मला जायचे आणि मला मी लेट झालो तर काकांना वाड्या ही आणि काका माझ्या सोबत घरी. तर हा ही आणि ही तिघ जण सख्खा भाऊ बहीण आहे. पण हे म्हणते आमच्या घरी आज कोणीच नाही त्याच्यामुळे आम्हाला कोणी ओरडणारच नाही. रात्रीचं परत त्याला भीती वाटते बरोबर. अंधाराला घाबरतो तू. राजू आता सगळ्यांना सबस्क्राईब करायला लाव. सबस्क्राईब अजून लाईक अँड कॉमेंट जे पण तुम्हाला चॅलेंज द्यायचं असेल ते द्या कॉमेंट करून. चप्पल भेटली राजूरचं क्रिकेट कुठे भेटली रे. चप्पल हरवली होती ना. हरवली कोणतरी फेकली होती कुठं शाळेत. हा मग मम्मीने लॉन्ड्रीत ठेवली. ही राजूरची चप्पल हरवली होती. 700 का 800 रुपयाची चप्पल आहे बरोबर ना. 800 800 रुपयाची चप्पल आहे. तर आता अंधार झालाय जरा. काकी तर माझ्या मम्मी सोबत बोलते जरा हळू बोलते मग हार्ट अटॅक येऊन उगाचच पप्पाने ऐकलं तर तुम्हाला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब आणि जे पण भूतांचं किंवा काय पण चॅलेंज द्यायचं असेल ना ते कॉमेंटमध्ये प्लीज द्या. द्राक्ष देतं ते मेहमान आलेत परत मग जरा प्रसाद द्यायला तरी चांगलं आहे ना. परत द्राक्ष दिले प्रसाद नाही आहे द्राक्ष. हा ऑर्गेनिक आहे ते. म्हणजे त्याला फवारे वगैरे काहीच नाही घेतलेले. हे खूप हेल्दी आहे. हा कसं वाटलं मग व्हिडिओ मध्ये येऊन. चांगलं वाटलं. तर काय बोलायचं लाईक अँड सबस्क्राईब. हा चला सावकाचा बाय 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 बाय. तर आता मी चाललोय घरी आणि काका माझ्यासोबत चाललेत म्हणजे माझ्या घरी चाललेत. मम्मी आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी गिफ्ट पण बनवले. मग आता साठी मी ग्रीटिंग कार्ड बनवलंय. काका काय म्हणतात बघू कसं बनवलं तू गिफ्ट. एक नंबर. काका तर एक नंबरच म्हणणार कारण त्यांना माहिती आहे कसं बनवलं होतं. आणि तिकडे जे घर मोठं घर दिसतंय ना ते आपाबांचं आहे. तिथे एक कॅमेरा आहे सारखं वाजत बसतो. तुम्हाला दाखवतो मग ग्राउंड लय मोठे ग्राउंड. इथं आम्ही क्रिकेट खेळत असतो. वाटतं इथं ना बिल्डिंग बनवणार आहे. हो काय हेच कुत्र. चल बाय रॉकी. पूजेने केलाय आता फ्राईड राईस आणि अशोक सरांची कॉमेडी लावलेली. आणि आता व्लॉग इथे समाप्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओला सबस्क्राईब करा. नाही सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा.